नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. आम्ही रात्री ना अक्कलकोटवरून तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहे. म्हणजेच गांगनापूरला गेलेलो होतो. गांगनापुरात डायरेक्ट ना इकडं तुळजापूरला आलो. तर रात्री 11:15 वाजता आलो. हॉटेलमध्ये जेवण केलं, त्यानंतर आराम केला आणि सकाळी आता उठून आंघोळ वगैरे करून चहा घेतला आणि आता आलेलो आहे मार्केटमध्ये. म्हणजेच तुळजाभवानी मातेचं दर्शन करायचं आहे, त्यासाठी चाललेलो आहे. तर तुळजाभवानी मातेसाठी आपण ओटी पण घेतली, गजरा पण घेतला. मला पण गजरा घेतला आणि माझ्या हातामध्ये गजरा तुम्हाला दिसत असेल, कारण सोनाली ना पुढे तिनं पण गजरा घातलेला नव्हता म्हणून मी हातातूनच घेऊन आली. तर बघू शकता तुम्ही, पुढे सोनालीने पण गजरा घातलेला आहे. आता मेन गेट बशी आलेला आहे. बघा, तुम्हाला गर्दी दाखवते. तर इथे बघू शकता खूप सारी गर्दी आहे. तर सकाळीच भाविक ना दर्शनासाठी आलेले होते. आता आम्ही मेन दर्शनाची लाईन आहे ना, त्या लाईनमध्ये उभा राहिलेलो आहे. तर बघू शकता पुढे तुम्ही किती गर्दी झालेली आहे अर्धा एका तासामध्येच. आता मी गाभाऱ्यामध्ये पोचलेलो आहे. तर इथं काही जास्त मोबाईल अलाउड नव्हता, तरी सुद्धा मी थोडा व्हिडिओ काढलेला आहे. तर देवी आईला का नाही साडी घालायची चाललेली होती, आंघोळ वगैरे घातलेली होती. मस्त छान देवी आईचं रूप दिसत होतं. छान असं दर्शन मी सुद्धा केलं, तुम्ही सुद्धा केलं. त्यानंतर बाहेर आली. बाहेर सुद्धा देव आहेत ना, त्यांचं दर्शन केलं. त्यानंतर चिंतामणी एक दगड आहे, त्या दगडावरती 1 रुपया ठेवायचा आणि हात ठेवून ना आपल्या जी काही मनातली इच्छा असेल ती बोलायची. जर ती पूर्ण होणार असेल तर उजव्या साईडला दगड फिरतो आणि होणार नसेल पूर्ण ती इच्छा तर डाव्या साईडला फिरतो. तर चला, आता इकडं देवी आईचं दर्शन पण घेतलं आपण स्क्रीनमधून. आता चाललेलं आहे घरी. तर गर्दी बघू शकता तुम्ही कितीतरी होती. पाय तर भाजत होते. चप्पल तर आणलं नव्हतं, कारण म्हटलं देवदर्शनाला जायचं म्हटल्यानंतर चप्पल घालून जायचं तर नको वाटतं. तर चला, झालेलं आहे दर्शन आमचं छान असं सर्व देवांचं. तर आता चाललेलं आहे घरी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.